Welcome all. Today we are going to discuss about the unit 3. In this unit 3 we are going to focus on understanding customers, creating strong value propositions. That will be the first point we are going to discuss. I have already shared with you one video about this point. After that we are going to discuss about the preparing business plan, then analyzing market and finances, managing resources, and finally preparing the proposals. To better understand this chapter, it is better to keep in mind some business that we are going to start. For example, suppose we are going to start with a small business like coffee shop or even a big business. We should keep in mind that business and try to understand the concepts of this chapter with respect to that. So in the first unit, that is understanding customer needs and value propositions, we already discussed, but we shall quickly revise this thing what we have learned in the previous video, that is understanding customer need and value proposition. So what is value proposition? Value proposition will be a statement which will have which will directly show the strength of our product and why the customer should choose our product or services instead of others products. म्हणजे हे अशा प्रकारचं एक व्हॅल्यू प्रपोजिशन, अशा प्रकारचं एखादं कॅची वाक्य असू शकतं की ज्याच्यामध्ये आपण कस्टमरला आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस विषयीची माहिती आपण सांगतोय आणि आपलंच प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस इतरांच्या कॉम्पिटिटर्सपेक्षा कसं चांगलं आहे हे त्यामध्ये दिसलं पाहिजे. अशा प्रकारचं प्रपोजिशन जे असते त्याला म्हणायचं व्हॅल्यू प्रपोजिशन. हे मागच्या वेळी आपण बोललो. जर बिझनेस करायचा असेल तर नॅचरली पहिल्यांदा आपल्याला कस्टमर आयडेंटिफाय करावं लागेल, त्याचे प्रॉब्लेम्स, त्याला असणाऱ्या नीड्स आणि त्याचे प्रेफरन्सेस. तर कस्टमर प्रॉब्लेम्सला काही वेळेला गमतीनं पेन्स असं सुद्धा म्हणलं जाते. जसं फूड डिलिव्हरी टेक्स टू लॉंग, हे त्याचा प्रॉब्लेम आहे. तर तो सॉल्व करण्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज अवेलेबल आर नॉट गुड, तर ते हा त्याचा पेन आहे किंवा प्रॉब्लेम आहे. तर ह्या प्रॉब्लेम जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकते आणि कोणतं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपल्याला ऑफर करता येऊ शकते, तो त्या बिझनेसचा पाया झाला. तर याच्यापैकी पहिले जी गोष्ट आहे ते म्हणजे त्याचं एक्झाम्पल आपल्याला इथे दिसतंय की लॉंग वेटिंग टाईम इन हॉस्पिटलला. जर आपल्याला दिसलं तर आपल्याला लक्षात येईल की ऑनलाईन अपॉइंटमेंट ॲप जर असलं तर बरं पडेल, नाहीतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरची वाट बघण्यातच तास 2 तास वेळ जाईल. हाय फ्युएल कॉस्ट असेल तर त्याच्याऐवजी इलेक्ट्रिक व्हेकल्स हे त्याचा डिमांड आहे. हे नीड आपल्याला लक्षात येईल अशा प्रकारे. कस्टमरचे नीड जे असतील ती फंक्शनल बेस्ड असू शकते, इमोशनल बेस्ड किंवा सोशल नीड्स बेस्ड असू शकते. हे पण मागच्या वेळी आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर कस्टमरचे प्रेफरन्स काय आहेत, ते जे प्रेफरन्स किंवा चॉईसेस आहेत ते त्याच्या आवडीनिवडीवर, त्याच्या बजेटवर, त्याच्यानंतर कोणता ब्रँड त्याला आवडतो, कोणता कन्व्हिनियंट आहे त्याच्यासाठी, ते त्याप्रमाणे ते चेंज होतील. तर ह्याला कसं आयडेंटिफाय करायचं, एखादा कस्टमरची नीड्स कशी आयडेंटिफाय करायचं, तर याच्यासाठी क्वेश्चनेअर्स आपण पाठवू शकतो किंवा कस्टमर्सचे इंटरव्ह्यू घेऊ शकतो, फीडबॅक फॉर्मवरून घेऊ शकतो, मार्केट रिसर्च करू शकतो किंवा जस्ट ऑब्झर्वेशन करू शकतो. याच्यानंतरचं व्हॅल्यू प्रपोजिशन विषयी आपण बोललो की हे काय आहे, तर हे असं एक स्टेटमेंट आहे की ज्यामध्ये इट शुड क्लिअरली शो what are our strengths of our product or services and why should the customer go for our product rather than competitors product. तर याच्यामध्ये काय काय दिसलं पाहिजे, तर टार्गेट कस्टमर प्रॉब्लेम्स, सोल्युशन ऑफर. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्याच्या हे जे एक्झाम्पल बघायचे त्याचे हे व्हॅल्यू प्रपोजिशन्स आहेत. तसंच आपल्याला बघितलं की झोमॅटोचं व्हॅल्यू प्रपोजिशन एखादा असू शकते, फास्ट कन्व्हिनियंट फूड डिलिव्हरी फ्रॉम फेवरेट रेस्टॉरंट ॲट युअर डोअर स्टेप. त्याच्यानंतर आपण मागच्या वेळी बोललो होतो की इम्पॉर्टन्स त्याचा काय आहे एंटरप्रेन्युअरशिपच्या बाबतीत, आणि काही आणखी एक्झाम्पल्स पण आपण बोललो होतो व्हॅल्यू प्रपोजिशनचे. हे मागच्या वेळी आपण डिस्कस केलेलं होतं, क्विकली आपण रिवाईज केलं कारण आता त्याचा बेस पुढच्यासाठी लागतो म्हणून.
3.2 जो चॅप्टर आहे त्यामध्ये पॉईंट जे आहे त्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत ते म्हणजे स्टेप्स इन प्रिपेअरिंग बिझनेस प्लॅन. आता हे बिझनेस करायचा म्हणून त्याची नीड आता ठरली, नीड ठरल्याप्रमाणे आपण करायचं ठरवल्यानंतर त्याचा एक प्लॅन करावा लागेल. त्या प्लॅन करायचं म्हणजे काय करायचं तर रिकग्नाइज मेन कंपोनंट्स ऑफ द बिझनेस प्लॅन. त्याच्यामध्ये काय काय असेल तर आयडिया जनरेशन असेल, गोल सेटिंग असेल, ऑपरेशन प्लॅनिंग असेल आणि नंतर इम्प्लिमेंटेशन असेल. तर अंडरस्टँडिंग बिझनेस प्लॅन्स पर्पज टू ऑर्गनाइज मॅनेज अँड कम्युनिकेट स्टार्टअप विजन अँड स्ट्रॅटेजी. तर आता याच्यामध्ये मिनिंग ऑफ बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन हे काय असेल तर एक रिटन डॉक्युमेंट असेल ज्याच्यामध्ये बिझनेसची आयडिया असेल, गोल्स असतील, स्ट्रॅटेजीज असतील, फायनान्शियल रिक्वायरमेंट असतील आणि इम्प्लिमेंटेशनचा प्लॅन असेल. तर यामध्ये एक एक गोष्टी आपण डिस्कस करत गेलो. तर पहिलं आहे ते आयडिया जनरेशन. दिस इज द फर्स्ट स्टेप वेअर द बिझनेस आयडिया इज डेव्हलप्ड. आयडेंटिफाईंग द कोर कन्सेप्ट इज व्हाय बिहाइंड द बिझनेस. मग हे त्यामध्ये काय मार्केट गॅप्स आहे, म्हणजे कुठंतरी कस्टमरला नीड आहे आणि त्याला पुरवठा करणारा पुरवठादार नाही आहे, तर तो गॅप झाला, तो आपल्याला भरून काढायचा आहे. कस्टमर कंप्लेंट्स हे पण आपला सोर्स असू शकते ज्याच्याने आपण बिझनेस ठरवू शकतो. कोणती न्यू टेक्नॉलॉजी आली तर त्याच्यावर रिलेटेड आपला बिझनेस असू शकतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असू शकतात सपोर्टिंग, त्या वापरून पण आपल्याला बिझनेस करता येऊ शकतो किंवा सर्व्हिसेस ऑफर करता येऊ शकतात. पर्सनल एक्सपिरियन्स ॲज अ एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर एखाद्या गावामध्ये स्मॉल टाऊनमध्ये कुरिअर सर्व्हिस काही प्रॉपर नाही आहे, तर आपण लोकल लॉजिस्टिक स्टार्टअप करू शकतो. याच्यानंतर गोल सेटिंग जे आहे तर गोलमध्ये दोन प्रकारचे असतात. एक असते शॉर्ट टर्म जे एखाद्या पुरतं असेल आणि लॉंग टर्म जे 3 to 5 इयर्सचं असेल. गोल्स कसे असावेत तर ते असावेत असं म्हणलं जाते की ते स्मार्ट असावं. स्मार्ट म्हणजे काय तर ते गोल जे आहे ते स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे, रिलिव्हंट असलं पाहिजे आणि टाईम बाउंड असलं पाहिजे. म्हणजे कसं तर स्पेसिफिक म्हणजे ते विशिष्ट पाहिजे, विशिष्ट काहीतरी गोल पाहिजे. जसं आपण मला खूप श्रीमंत व्हायचं हे काही स्पेसिफिक गोल नाही आहे. मला पुढच्या 1 वर्षामध्ये 10 लाख कमवायचे असं जे असेल तर ते स्पेसिफिक गोल्स होत जाईल. ते मेजरेबल असायला पाहिजे, म्हणजे ते अचीव झाले की नाही हे मेजर करता आलं पाहिजे. खूप जास्त किंवा असा काहीतरी जनरल वेग शब्द वापरला तर ते मेजरेबल नाही होणार. अचिवेबल असलं पाहिजे. खूप मोठं टार्गेट ठेवलं तर काही अर्थ नाही त्याच्यात, ते अचिवेबलच नसेल तर काही उपयोगाचं नाही. तर हे गोल अचिवेबल पाहिजे, रिलिव्हंट पाहिजे आणि टाईम बाउंड पाहिजे. याचं एक एक्झाम्पल जसं अचीव 10 लाख सेल्स विदिन 12 मंथ्स हे त्या बिझनेससाठीचा एक स्मार्ट अशा प्रकारचं गोल असू शकते. म्हणजे गोल कसं असावं तर स्मार्ट असावं. या रिलेटेड प्रश्न क्वेश्चन बँकमध्ये असू शकतात. ऑपरेशनल प्लॅनिंग इट एक्सप्लेन्स हाऊ द बिझनेस विल ऑपरेट डेली. हे ऑपरेशनचा प्लॅन आहे, म्हणजे हाऊ टू हे प्रत्येक गोष्ट कशी करायची. ह्याच्यामध्ये काय काय असेल तर लोकेशन असेल, प्रोडक्शन प्रोसेस असतील, टेक्नॉलॉजी असेल, सप्लायर्स असेल, वर्कफोर्स असेल, याविषयीचे डिटेल्स सगळे त्या ऑपरेशनल प्लॅनिंगमध्ये असेल. जसं आता एखादी जर बेकरीत काढायची असेल तर त्याच्या प्लॅनमध्ये त्यांनी ठरवलेलं असू शकते की डेली प्रोडक्शन आपलं 500 आयटम्स असायला पाहिजे. त्याच्यानंतर रॉ मटेरियल कुठून आणायचं त्याविषयीची लोकलच्या सप्लायर्सची यादी असायला पाहिजे. त्याच्यानंतर किती स्किल्ड वर्कर्स लागणार आहेत त्याविषयी सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. याच्यानंतरची स्टेज येते ती इम्प्लिमेंटेशन. दिस इज द एक्झिक्युशन स्टेज. द टाइमलाईन अँड माइलस्टोन फॉर लॉन्चिंग द बिझनेस. हे काय करते तर टाइमलाईन ठरवते. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी अलोकेशन कर, म्हणजे ॲक्च्युली आता एक्झिक्युशन आहे तर कोणाकोणी काय काय करायचं हे ठरवणे आहे. त्याच्यानंतर मॉनिटरिंग द परफॉर्मन्स, म्हणजे परफॉर्मन्समध्ये काय चेंज असेल तर आपल्याला प्रॉडक्टमध्ये चेंज किंवा परफॉर्मन्समध्ये आपल्याला चेंज करता आला पाहिजे. करेक्टिव्ह ॲक्शन्स पण आपल्याला त्याच्यावर घेता आल्या पाहिजेत. ह्याचं एक एक्झाम्पल बघून घेऊया. एका बेकरीचं गोल त्यांनी टाईम सेटिंग केलेलं आहे त्यांनी, असं की अचिव्हिंग ए मंथली रेव्हन्यू ऑफ 2 lakhs विदिन फर्स्ट 6 months हे त्यांचं गोल असू शकते. अँड ओपनिंग सेकंड ब्रँच इन 3 years हे पण गोल असू शकते. त्याच्यानंतर पर्पज ऑफ बिझनेस प्लॅन, ह्याच्यात ऑर्गनाइजेस बिझनेस ॲक्टिव्हिटीज, हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, अट्रॅक्ट्स इन्व्हेस्टर अँड लेंडर्स, ॲक्ट्स ॲज अ रोड मॅप फॉर ग्रोथ अँड कम्युनिकेट विजन अँड स्ट्रॅटेजी क्लिअरली. तर हा बिझनेस प्लॅन विषयीचा आपल्याला थोडक्यात बोलायचा आहे.
तर हे झालं 3.2 पॉईंट नंबर. 3.3 मध्ये आपल्याला आहे मार्केट अनालिसिस, फायनान्शियल प्लॅनिंग अँड रिसोर्स मॅनेजमेंट. यात आपल्याला काय काय शिकायचं आहे तर स्टडी मार्केट ट्रेंड्स, कॉम्पिटिशन अँड कस्टमर डेमोग्राफिक्स. तर मार्केट अनालिसिस जसं आपण बोललो की मार्केटमध्ये काय काय डिमांड आहे ते बघणे. तर त्याच्यासाठी त्याचा ट्रेंड जो आहे तो आपण पाहायला पाहिजे, मार्केटमध्ये काय ट्रेंडिंग आहे. जसं की ग्रोथ ऑफ डिजिटल पेमेंट हा आजचा ट्रेंड आहे, कॅशच्या ऐवजी डिजिटल पेमेंट राहतील. डिमांड ऑफ फॉर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स हा पण एक त्याच्यातला ट्रेंड असू शकतो. त्याच्यानंतर राईज ऑफ रिमोट वर्क टूल्स. ओके, रिमोटली वर्क करायचं असेल तर त्याच्या रिलेटेड झूम किंवा गुगल मीट सारखे काही टूल्स असतील त्यांचा पण वापर होत चाललेला आहे. हा ट्रेंड आपल्याला कळायला पाहिजे. अशा प्रकारचे ट्रेंड आपल्याला शोधायचे आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे कॉम्पिटिटरचे प्रॉडक्ट कोणकोणते आहेत, त्याचे काय प्राइसिंग आहेत, त्यांचे काय स्ट्रेंथ आहेत, त्यांचे काय विकनेसेस आहेत, हे आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणजे आता जसं कॅफे सुरू करायचं असेल तर नियर बाय कॅफेमध्ये काय काय आहे परिस्थिती, त्यांच्या मेनूचे प्राइसेस काय, त्यांच्या कस्टमरचे रिव्ह्यू काय, हे आपल्याला कॉम्पिटिशन ॲनालिसिसवरून कळेल. याच्यानंतर आहे कस्टमर डेमोग्राफिक्स, म्हणजे लोकसंख्याशास्त्र. डेमोग्राफिक्स जे आहे ते काय डिस्क्राईब करते तर टार्गेट मार्केट कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे आपल्या जो काही टार्गेट कस्टमर आहे, आपला टार्गेट बायर आहे, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर त्याच्यापैकी एज हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे, लोकेशन आहे, इन्कम लेवल आहे, एज्युकेशन आहे आणि जेंडर आहे. जसं उदाहरण बघितलं जाईल तर फिटनेसचं जर ॲप तुम्ही तयार कराल तर टिपिकली 18 ते 40 वयोगटातली आणि ठीकठाक इन्कम असलेली मिडल किंवा हायर इन्कमवालीच लोक ही सर्व्हिस घेऊ इच्छितील. त्यानंतर जे टिपिकली अर्बन पॉप्युलेशन असणार आहे. तर अशा प्रकारचे हे डेमोग्राफिक्स आहेत. त्या डेमोग्राफिकमधले हे जे पॉईंट आहेत हे पण आपल्याला थोडेसे लक्षात ठेवायचे. कोणत्या एज ग्रुपसाठी आहे, कोणत्या लोकेशनमधलं आहे, कोणत्या इन्कम लेवलचं आहे, एज्युकेशन लेवल त्या लोकांची काय आहे, जेंडर पण काय काय आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कस्टमर डेमोग्राफिक्समध्ये येतात. याच्यानंतर त्याचा मार्केटिंग मिक्स हे एक नावाचा आहे. काही काही वेळेला आपल्याला याच्या रिलेटेड क्वेश्चन असू शकतो की मार्केट मिक्समध्ये त्यांनी काय केलं तर 7 P's काढले, पी पासून सुरू होणारे 7 शब्द काढलेले. तर त्याच्यामध्ये हे सगळे मार्केटिंग रिलेटेड आहेत. म्हणजे प्रॉडक्ट, त्याच्यानंतर प्राइस, त्याच्यानंतर प्लेस, प्रमोशन म्हणजे मार्केटिंग, पीपल, प्रोसेस अँड फिजिकल एव्हिडन्स. याच्यानंतर आपल्याला बोलायचं आहे फायनान्शियल प्लॅनिंग विषयी. तर याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग इन्शुअर्स अवेलेबिलिटी अँड प्रॉपर यूज ऑफ फंड्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं कॉस्ट इस्टिमेशन, किती कॉस्ट लागणार आहे आपल्या ह्या बिझनेस करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला कॉस्टचे 2 टाईप आहेत, फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. हे समजलं पाहिजे. फिक्स्ड कॉस्ट काय आहे तर रेंट किंवा सॅलरीज, जे प्रत्येक प्रॉडक्ट वाईज बदलणार आहे. तुम्ही एक प्रॉडक्ट करा नाही तर 100 करा, त्याला रेंट तेवढाच लागणार आहे. तर व्हेरिएबल कॉस्ट मात्र त्या रॉ मटेरियलची कॉस्ट असेल. तर प्रत्येक जेवढे प्रॉडक्ट जास्त कराल तेवढं रॉ मटेरियलची कॉस्ट जास्त लागेल, इलेक्ट्रिसिटी जास्त लागेल. परंतु फिक्स कॉस्ट मात्र कितीही प्रॉडक्ट असो तेवढेच लागेल. त्याच्यानंतर त्याची प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय असावी, आपलं जे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपण करतोय ती कॉस्ट बेस्ड असू शकते किंवा व्हॅल्यू बेस्ड असू शकते. तर कॉस्ट बेस्ड म्हणजे काय तर त्याची आपल्याला पडलेली कॉस्ट, खर्च आपल्याला किती आला प्लस आपल्याला लागणारं मार्जिन, एवढ्याचं जर आपण ठरवून जर आपण कॉस्ट तयार केली त्याची आणि ती त्या कॉस्टला आपण विकलं तर ती कॉस्ट प्लस प्राइसिंग, अशा प्रकारची प्राइसिंग झाली. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे ते व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग. म्हणजे काय तर त्या कस्टमरला त्याची किती व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे ते चार्ज करायचं. कॉस्ट आणि व्हॅल्यू विषयी आपण थोडंसं बोलूयात. कॉस्ट आणि व्हॅल्यू थोडे थोडे सारखे जरी शब्द वाटले तरी कॉस्ट म्हणजे त्याची रुपयामधली कॉस्ट असेल, व्हॅल्यू म्हणजे ती परसिव्ड व्हॅल्यू असेल त्या कस्टमरसाठी. म्हणजे आता आपल्या विद्यार्थी जगातलं उदाहरण बोलायचं झालं तर आपण बाजारातून जर एखादी वही आणली तर त्या वहीची किंमत कदाचित 20-25 रुपये असेल, पण आपण त्याच्यामध्ये वर्षभर त्याच्यावर काय काय लिहिलं, नोट्स काढल्या आणि तयार केलं सगळे ते वही अभ्यासासाठी. तर अभ्यासाच्या वेळेला म्हणजे परीक्षेच्या वेळेला त्याची व्हॅल्यू खूप जास्ती असेल. म्हणजे ती जर हरवली तर तुमचं फक्त 25 रुपयाचं नुकसान नाही होणार, तुमचं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान होईल, कारण तुमची त्याच्यातली परसिव्ड व्हॅल्यू तुमची त्याच्यासाठी जास्त.
तर हे कॉस्ट आणि व्हॅल्यू मधला फरक आहे. त्याच्यानंतर त्याची कॉस्ट बेस्ड प्राइस लावू शकतो आपण किंवा व्हॅल्यू बेस्ड प्राइस लावू शकतो. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग पण लावावं लागेल. म्हणजे कॉम्पिटिटर जर आपल्याला त्यापेक्षा कमी रेटमध्ये देत असेल तर आपला प्रॉडक्ट त्याच्यापेक्षा महाग ठेवून चालणार नाही. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग पण असणं आवश्यक आहे. तर इथे परत एक एक्झाम्पल, नोटबुक कॉस्टिंग 60 टू प्रोड्यूस मे बी सोल्ड ॲट 100. म्हणजे 60ला तुम्ही विकत घेतलं तर 100ला विकताय तुम्ही 40 रुपये मार्जिन ठेवून. हे झालं त्याचं कॉस्ट बेस्ड प्राइसिंग. पण त्याला तुम्ही काहीतरी जगमगाट थोडंसं जाहिरात वगैरे करून त्याला इमोशनल काहीतरी चित्र वगैरे छापून जर त्याचं व्हॅल्यू वाढवली तुम्ही तर ते थोडं जास्त व्हॅल्यूला पण विकले जाऊ शकते. पण कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंगमध्ये ह्याच प्रकारची वही जी आहे ती किती रुपयाला बाजूचा विकतोय म्हणजे दुसऱ्या कंपनीवाला, त्याच्यापेक्षा खूपही जास्त प्राइस ठेवला तर ती विकलीच नाही जाणार. हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ह्या 3 टाईपचे प्राइसिंग आहेत. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे प्रॉफिट प्रोजेक्शन, फोरकास्ट ऑफ एक्सपेक्टेड प्रॉफिट्स. प्रॉफिट म्हणजे काय तर टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. जेवढं काही आपण झालाय पैसा जमा होईल आणि तेवढं वजा टोटल कॉस्ट एवढा प्रॉफिट राहील. तर हे प्रॉफिटचं प्रोजेक्शन करावं लागेल आपल्याला, तर किती प्रॉफिट होऊ शकेल त्याविषयीचं. याच्यानंतर आपल्याला बोलायचं आहे की ब्रेक इव्हन ॲनालिसिस. आता ब्रेक इव्हन ॲनालिसिस म्हणजे काय आहे, तर असा एक पॉईंट की ज्यापेक्षा पुढे जर जास्त प्रोड्यूस केलं तरच आपल्याला प्रॉफिटमध्ये राहणार आहे. त्यापेक्षा कमी जर प्रोडक्शन केलं तर आपल्याला थोडासा लॉस राहू शकते. तर तो पॉईंट जो आहे त्याच्यासाठी ब्रेक इव्हन ॲनालिसिस म्हटलं जाते. फॉर्म्युला काय आहे त्याचा, ब्रेक इव्हन पॉईंट काय आहे, फिक्स्ड कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर ह्याचं एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया. समजा फिक्स्ड कॉस्ट जी आहे ती 50,000 आहे. फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ मशीन, रेंट एक्सेट्रा. ही 50,000 कॉस्ट तर तुम्हाला द्यावीच लागणार आहे. तुम्ही एक जरी आयटम केला तरी 50,000 रुपये कॉस्ट त्याची फिक्स्डच राहणार आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन पर युनिट, प्रत्येक युनिट बनवताना तुम्हाला 50 रुपये खर्च लागणार आहे. तो मटेरियलचा खर्च असू शकतो, त्याच्यानंतर त्याच्यात रिलेटेड इलेक्ट्रिसिटीचा खर्च असू शकतो. तर हा मिळून 50 रुपये लागणार आहे. आणि म्हणजे तुम्ही एक जरी आयटम, नुसता एक आयटम तयार केला तर तुम्हाला 50,000 प्लस 50 रुपये एवढा तुम्हाला खर्च येणारच आहे. याची सेलिंग प्राइस जर तुम्ही 100 रुपये ठेवली तर तुम्हाला 50,000 50 रुपये मिळणार आणि 100 जाणार आणि पण 100च रुपये मिळणार. म्हणजे एक प्रॉडक्ट तयार करणं काही परवडणारच नाही. तर थोडे जास्त प्रॉडक्ट तयार केले तर ही जी पर पीसवाली कॉस्ट आहे ती ह्याच्यावर विभागली जाईल. म्हणजे उदाहरण आपण घेऊया की 900 प्रॉडक्ट जर मी तयार केले तर 900 प्रॉडक्टसाठी मला 50 गुणिले 900 एवढं पर पीस एवढी कॉस्ट लागणार आहे. आणि 50,000 जी आहे ती फिक्स कॉस्ट लागणारच आहे. म्हणजे 95,000 रुपये मला कॉस्ट लागेल. आणि 100 रुपयाला एक याप्रमाणे जर मी 900 विकले तर 90,000 रुपये माझी विक्रीची किंमत होईल. 90,000 विक्री झाली आणि 95,000ची खर्च आला, म्हणजे 5,000 नेट लॉसमध्ये राहील. ह्याच्याऐवजी जर मी समजा 1100 युनिट जर तयार केले तर ते करण्यासाठी मला 50,000 फिक्स लागणार आहे आणि वरच्या 200साठी मात्र तेवढा इन्क्रिमेंटल कॉस्टच लागेल फक्त. म्हणजे 50 गुणिले 1100 1,05,000 रुपये लागतील. म्हणजे तुम्हाला, आणि जेव्हा तुम्ही विकायला जाल त्यावेळेस ते 100लाच विकले जाणार आहे, त्यामुळे 1,10,000 रुपये तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल त्याच्यातून. आणि तुमचे 1,05,000 जातील, म्हणजे 5,000 नेट प्रॉफिट राहील. पण 1000 आयटम जर केलात तर तुमचं काय होईल, 1,00,000 रुपयेच लागतील आणि 1,00,000 रुपयेच तुम्हाला मिळतील. म्हणजे हा काय झाला, नो प्रॉफिट नो लॉस ह्या पॉईंट झाला. म्हणजे हे 1000 युनिट जे आहेत ते काय झालं, ब्रेक इव्हन पॉईंट झालं. यापेक्षा म्हणजे 1000पेक्षा पुढचा एक युनिट तयार केलं की तुम्हाला 50 रुपये मिळतील, 2 केलं तर 100 रुपये मिळतील, 3 केलं तर 150 रुपये मिळतील. म्हणजे अशा प्रकारचा हा ब्रेक इव्हन ॲनालिसिस आहे. त्याच्यानंतर आपल्याला रिसोर्स मॅनेजमेंट विषयी बोलायचं आहे. मॅनेजमेंट फार महत्त्वाचे आहे. एकदा हे सगळे रिसोर्सेस जे आहेत जे 4 M's म्हणले जाते, म्हणजे मॅनपॉवर, मटेरियल, मार्केटिंग अँड मनी, हे 4 एम आहेत. हे मॅनेज केले प्रॉपर तर बिझनेस आपल्याला उभा करता येऊ शकेल. मॅनपॉवरमध्ये काय, हायरिंग स्किल्ड एम्प्लॉईज, ट्रेनिंग अँड मोटिवेशन. मटेरियल म्हणजे क्वालिटी रॉ मटेरियल घेणं आवश्यक आहे. त्याचा इन्व्हेंटरी कंट्रोलही ठेवणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेंटरीमध्ये तुम्ही मॅनेजमेंटमध्ये शिकलात की खूप सारे आयटम एकदाच आणून ठेवले तर त्याचे इन्व्हेंटरी कॉस्ट जास्त पडते. तर ते इन्व्हेंटरी
प्रॉपर मॅनेज करणं पाहिजे. मार्केटिंग तर अत्यंत आवश्यक. ॲडव्हर्टायझिंग, प्रमोशन, ब्रँडिंग अँड डिजिटल मार्केटिंग या पद्धतीने मार्केटिंग करता येऊ शकते. फायनान्स हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण, म्हणजे ज्याला बऱ्याच वेळा सबसे बडा रुपया म्हणतात तसा. फायनान्सिंगपैकी बजेटिंग, आपल्याला हे सगळ्यासाठी काय काय किती लागणार आहे खर्च त्याचं बजेटिंग करणे, आणि कॅश फ्लोचं मॅनेज करणे, म्हणजे जे काही रेव्हेन्यू येणार आहे तो कुठं कुठं खर्च होणार आहे ते बघणे. यानंतर कॉस्टचं कंट्रोल करणे. हे झालं फायनान्सेस विषय. याच्यासाठी काही वेळेला पेस्टेल ॲनालिसिस हा एक टूल वापरला जाते. पेस्टेल ॲनालिसिस विषयी जास्त आपल्याला बोलायचं नाही आहे, पण पेस्टेल हे काय आहे, तर हे जे आहे ते दॅट इज अ टूल that allows organization to discover and evaluate factors that may affect the business in the future or present. म्हणजे हे काय आहे थोडक्यात, तर पेस्टेल हा एक ॲक्रोनिम आहे. ॲक्रोनिम काय सांगते, पॉलिटिकल प्रॉब्लेम पॉईंट्स असू शकतात की ज्याच्या रिलेटेड आपलं बिझनेस चालण्यासाठी काही नवीन प्रॉब्लेम्स येऊ शकतात पुढे चालून, किंवा आताही येऊ शकतात. त्याच्यानंतर इकॉनॉमिक असू शकते, जसं वॉर सुरू झालं तर पेट्रोलच्या प्राईस वाढल्या तर त्याच्या रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सोशल हा पण त्याचा एक आस्पेक्ट आहे. टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट म्हणजे आपण जे प्रॉडक्ट तयार करतोय त्याच्या रिलेटेड दुसरीच कुठली तरी टेक्नॉलॉजी आली तर ते आपल्याला आपलं प्रॉडक्ट धोक्यात येऊ शकते. तर ह्या गोष्टींचं आपल्याला लिगल हे पण आहे. म्हणजे जसं याचं एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर एका वेळेला गव्हर्नमेंटने असं ठरवून टाकलं की अमुक एक 10 मायक्रॉनच्या पेक्षा कमी जाडीची पॉलिथिन बॅग वापरायचीच नाही, असं त्यांनी डिसिजन एकदाच घेऊन टाकलं की त्या बनवणाऱ्या कंपन्या एकदम संकटात आल्या. तर त्यांचं जर तयारी असेल, हे पेस्टेल ॲनालिसिस त्यांनी करून ठेवलेलं असेल, तर त्यांना हे लक्षात येईल की कधी गव्हर्नमेंट असं डिसिजन घेऊ शकते तर आपले फक्त 10 मायक्रॉनच नाही तर त्याच्यापेक्षा जास्त मायक्रॉनवाले पण आपण बनवल्या पाहिजेत, किंवा काय जो चेंज करायचा बिझनेसमध्ये तो करता आला पाहिजे. तर त्याच्यासाठी ह्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. ह्या गोष्टी कोणत्याही वेळेला चेंज होऊ शकतात. पेस्टेल हे एक ॲनालिसिस आहे, ह्याचं काय लॉंग फॉर्म आहे ते थोडं तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर इच ऑफ दीज फॅक्टर्स कॅन इम्पॅक्ट युअर ऑर्गनायझेशन एनी टाईम. हे महत्त्वाचं आहे. मेकिंग इट इसेन्शियल टू कंडक्ट ॲनालिसिस दॅट हेल्प्स यू टू अँटिसिपेट पोटेन्शियल थ्रेट्स, पुढे काय होऊ शकतंय, अँड मेक बेटर डिसिजन्स. त्या रिलेटेड प्रॉडक्ट मिक्स करणं असू शकते, प्रॉडक्ट डायव्हर्सिफाय करणं असू शकते. अशा प्रकारचे तुम्ही आधीच त्याच्यावर डिसिजन्स घेऊ शकता. याच्यानंतरचा पॉईंट जो आपल्याला बोलायचा आहे तो आहे प्रपोजल प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन. हे सगळं आपल्याला जे काही करायचं आहे बिझनेस, ह्या बिझनेस करण्यासाठी आपल्याला पैसा लागणार आहे. पैसा जो घ्यायचा आहे आपल्याकडं, तर आपल्याकडं असलेला पैसा थोडा आपण सुरुवातीला वापरू शकतो, पण जास्ती पैसा आपल्याला मिळवायसाठी आपल्याला बँकांकडे जावं लागेल, किंवा DIC, MSFC वगैरे अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीजकडे जावं लागेल, किंवा प्रायव्हेट काही पार्टनर्स असतील ज्याला एंजल इन्व्हेस्टर्स आपण असं म्हणतो, तर ते एंजल इन्व्हेस्टर्स असतील. आपण युनिट 1-2च्या वेळेला एंजल इन्व्हेस्टर काय असते ते आपण बोललो होतो. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे असे काही व्यक्ती असतील किंवा अशा काही संस्था असतील ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि ते बिझनेस मध्ये लावण्यासाठी बिझनेस तयार करणाऱ्यांच्या शोधात आहेत. तर ते पैसे लावायला तयार आहेत, पण त्यांना असं पटलं पाहिजे की तो तुमचा बिझनेस चांगला आहे. तर तुम्हाला त्याचं एक प्रेझेंटेशन करून दाखवावं लागेल, आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये काय असायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. म्हणजे कोणत्या, तर कंडक्ट रिस्क असेसमेंट टू आयडेंटिफाय अँड इव्हॅल्युएट बिझनेस रिस्क. त्याच्यानंतर डेव्हलप सस्टेनेबल ग्रोथ स्ट्रॅटेजीज अँड इको फ्रेंडली अँड इथिकल प्रॅक्टिसेस, अँड प्रिपेअर प्रेझेंटेशन बिझनेस प्रपोजल कॉन्फिडेंटली टू इन्व्हेस्टर्स, मेंटर्स अँड सपोर्ट इन्स्टिट्यूशन्स. तर आता ह्याच्यामध्ये एक एक बोलूया आपण. तर पहिलं जे आहे ते रिस्क मॅनेजमेंट. जसं रिस्कचं आता आपण बोललो की ते पेस्टेल ॲनालिसिसने आपण कायम त्याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की काय रिस्क होऊ शकते पुढे, आणि ते जर त्याच्या रिलेटेड रिस्क तयार झाली तर आपला प्लॅन बी काय आहे, त्याला म्हणायचं त्याचा मिटिगेशन. रिस्क असेसमेंट आयडेंटिफाईज पॉसिबल थ्रेट्स अँड आयडेंटिफाईंग पोटेन्शियल थ्रेट्स, मार्केट रिस्क, फायनान्शियल रिस्क, लिगल रिस्क, अँड क्रिएटिंग मिटिगेशन प्लॅन्स, म्हणजे प्लॅन बी. म्हणजे हे जर झालंच तर काय करायचं याच्या रिलेटेड प्लॅन. तर ह्या रिस्क काय काय असू शकतात, तर फायनान्शियल रिस्क असू शकते. फॉर एक्झाम्पल प्राइस राईज ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलचे प्राइस वाढल्या तर आपल्याला
मार्केटमध्ये टिकणं बऱ्याच पैकी अवघड जाईल किंवा आपले जे प्रॉफिट मार्जिन आहेत ते कमी होतील, तर ती एक रिस्क राहील काय. त्याच्यानंतर मार्केटची रिस्क असे असू शकते की मोठा बिझनेस कॉम्पिटिटर आला आणि त्याने एकदम कमी प्राईसमध्ये द्यायला सुरू केलं, तर ते मार्केटची रिस्क असू शकते. त्याच्यानंतर ऑपरेशनल रिस्क, सिस्टीम फेल्युअर होऊ शकते, ह्युमन एरर येऊ शकतात, सप्लाय चेन डिस्ट्रप्शन होऊ शकते, तर ही ऑपरेशनल रिस्क असू शकते त्याच्यामध्ये. याशिवाय लिगल रिस्क असू शकते. तर ह्या रिस्क ज्या आहेत त्या मिटिगेट करायच्या, म्हणजे आपण त्याचा तीव्रता कमी करण्यासाठी आपले प्लॅन्स काय आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. रिस्क मॅनेजमेंटचे काय काय टेक्निक आहेत, तर तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता, म्हणजे मशीन वगैरे बंद पडली तर तुमचं इन्शुरन्स राहील तर तुम्हाला दुसरी मिळेल. पण डायव्हर्सिफिकेशन म्हणजे एक प्रॉडक्टवर काहीतरी लिगल, जसं आता आपण बघितलं की 10 मायक्रॉनचं चालणार नाही इथून पुढे, असं जर गव्हर्नमेंटने ठरवलं तर आपलं डायव्हर्सिफिकेशनमध्ये आपण 20 मायक्रॉनचं पण बनवतोय तर ते चालवता येईल आपल्याला. त्याच्यानंतर कंटिजन्सी म्हणजे एकदम काहीतरी आपत्कालीन परिस्थिती आली, जसं युद्धजन्य आजकाल आपण बघतोय त्या प्रकारची आली, तर आपल्याला काय त्याचं काय प्लॅनिंग आहे ते आपल्याला ठरवावं लागेल. हे रिस्क मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे सस्टेनेबल ग्रोथ स्ट्रॅटेजीज. आता हे सस्टेनेबल म्हणजे काय, तर जास्त टिकणारी अशी प्रकारचं गोष्ट त्याच्यामध्ये, पण नुसतं टिकाऊ नाही तर ते पर्यावरणाला बाधा न आणता टिकणारं असलं पाहिजे, इको फ्रेंडली असलं पाहिजे. म्हणजे काय, तर सस्टेनेबल ग्रोथ फोकसेस ऑन लॉंग टर्म सक्सेस विथ इथिकल, म्हणजे नैतिकदृष्ट्या योग्य अशा प्रकारचं इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस. मॉडर्न स्टार्टअप मस्ट इनकॉर्पोरेट ESG फॅक्टर्स. हे ESG फॅक्टर्स म्हणजे काय आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं, याच्या रिलेटेड एक क्वेश्चन असू शकतात. त्याच्यामध्ये काय आहे, इन्व्हायरमेंटल असू शकते, सोशल असू शकते, गव्हर्नन्स रिलेटेड असू शकते. तर ह्याचं एक्झाम्पल काय आहे, युझिंग बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग ऑर इन्शुरिंग फेअर वेज फॉर लेबर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल, तर गव्हर्नमेंटचे किंवा एन्व्हायरमेंटचे आणि सोशलवाले हे जे काही प्रॉब्लेम आहेत ते मिटिगेट होऊ शकतील. याच्यानंतर इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस, रिन्युएबल एनर्जीचा यूज करणे, वेस्ट रिडक्शन करणे आणि इको फ्रेंडली पॅकेजिंग करणे, हे इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस आहेत. इथिकल प्रॅक्टिसेस म्हणजे काय, फेअर वेजेस म्हणजे बालमजुरी वगैरे अशा प्रकारचे किंवा अति कमी पैशामध्ये मजुरांकडून काम करून घेणे हे इलिगल ठरू शकते, तर त्या प्रकारचं फेअर वेजेस असायला पाहिजे. मार्केटिंग जे आहे ते इथिकल हॉनेस्ट असलं पाहिजे. काही पण क्लेम करायचे आणि कस्टमरच्या गळ्यात मारायचं असं जर तुम्ही केलात तर काही दिवस चालेल ते, पण त्यानंतर कस्टमर परत येणार नाही. त्याच्यानंतर कस्टमर डेटा प्रोटेक्शन, कस्टमरनी जर आपल्याकडे काही वेबसाईटवर डेटा भरला असेल तर तो डेटा आपल्याकडून इतरांकडे गेला नाही पाहिजे, कारण डेटाचं व्हॅल्यू असते. तर ही इथिकल प्रॅक्टिस आहे. याचा एक्झाम्पल दिसते आपल्याला, क्लोथिंग ब्रँड युझिंग ऑर्गॅनिक कॉटन अँड फेअर ट्रेड लेबर. ऑर्गॅनिक कॉटन वापरल्यामुळं काय होईल, तर ते पर्यावरणपूरक होईल, आणि फेअर ट्रेड लेबर वापरल्यामुळं इथिकल किंवा सोशलवाले जे प्रॉब्लेम आहेत, गव्हर्नमेंट रिलेटेड जे काही ऑब्लिगेशन्स आहेत ते पण मिटिगेट होऊ शकतील. याच्यानंतर प्रपोजल प्रिपरेशन. आता हे बिझनेस प्रपोजल जे आता आपण बोललो की ते बिझनेस प्रपोजल जे असतं ते फॉर्मल डॉक्युमेंट असेल, आणि दॅट विल बी प्रेझेंटेड टू इन्व्हेस्टर्स ऑर द इन्स्टिट्यूशन्स. तर ह्याच्यामध्ये काय काय असेल, ते एक्झिक्युटिव्ह समरी असेल. ते एक्झिक्युटिव्ह समरी काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बिझनेसची आयडिया असेल, मार्केट ऑपॉर्च्युनिटी असेल, कारण त्या इन्व्हेस्टरला पटलं पाहिजे हे सगळं की हा बिझनेस चालेल असं, त्याची मार्केट अपॉर्च्युनिटी आपल्याला सांगायला पाहिजे. फायनान्शियल रिक्वायरमेंट्स आपण सांगितले पाहिजेत की आपल्याला किती पैसा लागणार, याच्यात काय काय रिस्क होऊ शकतात ते पण आपण त्यांना त्याची आयडिया दिली पाहिजे, आणि पुढे चालून ग्रोथचा काय प्लॅन आहे हे पण त्यांना सांगितलं गेलं पाहिजे, तर ते आपल्या बिझनेसमध्ये पैसा लावायला तयार होऊ शकतील. तर प्रपोजल प्रेझेंटेशनमध्ये काय असेल, तर करताना तुम्ही काय करायला पाहिजे, तर बी कॉन्फिडंट अँड क्लिअर. त्याच्यानंतर यूज व्हिज्युअल्स, चार्ट्स आणि ग्राफ्स. त्याच्यानंतर फोकस ऑन व्हॅल्यू अँड प्रॉफिटेबिलिटी, कारण जो एंजल इन्व्हेस्टर आहे किंवा बँक आहे किंवा जो कोणी पैसा देणार आहे, लावणार आहे, त्याला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल की ह्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी किती आहे या बिझनेसच्या. त्याच्यानंतर ॲन्सर क्वेश्चन्स ऑनेस्टली. त्याच्यानंतर मेंटेन प्रोफेशनल बॉडी लँग्वेज. याचं एक्झाम्पल जे आपल्याला दिसते, स्टार्टअप प्रेझेंटेशन टू ॲन एंजल इन्व्हेस्टर
ह्याच्यामध्ये काय असतात, तो प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे जे आपण नीड ॲनालिसिस बघितलं सुरुवातीला, त्याच्यावर आपलं सोल्युशन काय आहे, त्याच्यानंतर सध्या मार्केटची परिस्थिती काय आहे, म्हणजे कॉम्पिटिटर्स काय आहेत, हे आपण जी सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट तयार करू त्याच्यामध्ये काय प्रॉफिट होऊ शकतो आणि पुढे काय ग्रोथचे प्लॅन आहेत, हे सगळे त्या प्रेझेंटेशनमध्ये असायला पाहिजे. आणि त्याचा पिच और पिच डेस्क ज्याला म्हणलं जाते, की ते प्रेझेंटेशनचं स्टाईल आहे. हे कॉन्फिडेन्शियल प्रेझेंटेशन युजली फॉलोज 10 to 12 स्लाइड्स, म्हणजे खूप जास्त स्लाइड्स असू नयेत आणि पुरेसा त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह मात्र असायला हवं. तर त्याच्यात फॉर्मॅट कव्हरिंग द प्रॉब्लेम, सोल्युशन, मार्केट साईज, बिझनेस मॉडेल अँड द लास्टली आस्क हाऊ मच मनी यू नीड, म्हणजे तुम्हाला काय लागणार आहे ते तुम्हाला पुटअप करायचं आहे त्यांच्यासमोर. तर याच्यामध्ये इथं कंपोनंट काय, रिस्क असेसमेंट. व्हॉट इफ द कॉम्पिटिटर लोअर्स द प्राइस बाय 50%, तर काय तुमचा या वेळेला तुम्ही काय करणार आहे ते पण आपल्याला ठरवलेलं पाहिजे आणि ते प्रेझेंटेशनमध्ये असलं पाहिजे. सस्टेनेबिलिटी, आवर डिलिव्हरी फ्लीट विल बी 100% इलेक्ट्रिक बाय 2026, हे एक्झाम्पल्स आहेत. ते प्रेझेंटेशनमध्ये काय असावं, स्ट्रॉंग आय कॉन्टॅक्ट असावं, क्लिअर डाटा व्हिज्युअलायझेशन अँड कंपेलिंग स्टोरी असावी. याशिवाय ते रिहर्स केलं पाहिजे, म्हणजे एकदा बोलून बघितलं पाहिजे ते, त्याच्यानंतर रिहर्सल केली पाहिजे थोडक्यात त्याची, आणि चार्ट्स वगैरे वापरले पाहिजे, त्याच्या रिलेटेड काही स्टोरीज सांगितल्या पाहिजेत आणि त्याचे क्वेश्चन ॲन्सर जे आहेत ते कॉन्फिडेंटली ॲन्सर केले पाहिजेत. तर हे झालं थोडक्यात आपण हे जे सगळे मुद्दे बघितले, तर हे सगळे मुद्दे मिळून कशाशी रिलेटेड आहेत. तर पहिला होता ते कस्टमर आणि क्रिएटिंग स्ट्रॉंग व्हॅल्यू प्रपोजिशन. दुसरा होता तो प्रिपेअरिंग बिझनेस प्लॅन होता. त्याच्यानंतर मार्केट अँड फायनान्सचं ॲनालिसिस होता. त्याच्यानंतर मॅनेजिंग रिसोर्सेस होतं आणि प्रिपेअरिंग प्रोफेशनल प्रपोजल फॉर फंडिंग अँड ग्रोथ, असे 5च पॉईंट होते. ह्या 5 पॉईंटविषयी आपण बोललेलो. हा आपल्याला इथं जो ब्ल्यू मार्क दिसतोय याची फाईल तुम्हाला ऑलरेडी पाठवण्यात आलेली आहे. हे सिलॅबस आहेत. मग ह्या एक एक पॉईंट रिलेटेड आपण इथे नोट्स काढलेल्या आहेत, याच्याविषयी आपण थोडक्यात बोललेलो आहोत. याच्यानंतर आपल्याला युनिट 4मध्ये आपल्याला पुढे काय शिकायचं, तर हे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्या किंवा आपला जो बिझनेस आपण तयार करणार आहोत, तर त्याच्या रिलेटेड आपल्याला जी मदत करणाऱ्या एजन्सीज आहेत त्याच्याविषयी आपल्याला युनिट 4मध्ये पुढच्या वेळेला बोलायचं आहे. तर अशा प्रकारे युनिट 3 आपण संपवतोय. आपल्याला या सेमिस्टर एंडच्या वेळेपर्यंत आपल्याला एक SLA तयार करायचा आहे, सेल्फ लर्निंग ॲक्टिव्हिटी. तर ह्या सेल्फ लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय असावं, तर परफॉर्म ए ब्रेक इवन ॲनालिसिस अँड सेल्स फोरकास्टिंग युझिंग स्प्रेडशीट टूल्स अँड प्रिपेअर ए शॉर्ट रिपोर्ट ऑन फायनान्शियल फिजिबिलिटी, म्हणजे एखादा बिझनेस तुम्ही करणार आहेत असा विचार करून त्याच्या रिलेटेड तुम्हाला या प्रकारचा एक रिपोर्ट तयार करायचा आहे, त्याचं ब्रेक इवन ॲनालिसिस करायचं आहे. सेल्स फोरकास्टिंगच्या रिलेटेडही त्याच्यामध्ये गोष्टी असायला पाहिजेत. असं एक तुम्हाला ही सेल्फ लर्निंग ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला युनिट नंबर 1, 2, 3 मधलं सगळी माहिती जी आत्तापर्यंत आपण शिकलो ती लागेल. युनिट नंबर 4मध्ये जे आपण शिकणार आहोत ते आपल्याला SLA ॲक्टिव्हिटी 2मध्ये लागेल. तर त्याच्यामध्ये काय शिकायचं आहे पुढच्या वेळेला आपल्याला, आणि सेल्फ लर्निंग ॲक्टिव्हिटी 4th चॅप्टर रिलेटेड काय तयार करायचे आहे ते आहे, कंपाईल ए डिजिटल डॉक्युमेंट summarizing major government and institutional support schemes such as DIC, MSME, NSIC, SIDBI, NABARD and Startup India. तर ह्या 2 SLA ॲक्टिव्हिटीज पण आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. तर आज आपण इथे थांबूया आणि याच्यानंतरचा युनिट 4 जो आहे त्याचा आपण डायरेक्ट ऑनलाईन लेक्चर घेऊया, किंवा जमलं तर ह्याचाच रिलेटेड असाच एक व्हिडिओ तुम्हाला पाठवू येईल मी. तर आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.